हे त्यांचं त्या काळामध्ये त्यांनी रोखठोक सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातून दक्षिणेमध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. बाळाभाऊंनी परवाच त्या मुख्यमंत्र्यांनी स्टॅलिन नावाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये एक घोषणा केली की या राज्यामध्ये आपल्या आता नवीन मंदिर वगैरे काय आता बांधण्यात येणार नाही, उभारणी करण्यात येणार नाही. जिथे जिथे मंदिर असतील काय त्याचे आम्ही दवाखाने करू, त्याला आम्ही शैक्षणिक संस्था करू, ही अशी घोषणा केलेली आहे. पण आपल्या ठिकाणी झालं असेल महाराष्ट्रामध्ये आपण आजही वाट बघतो. आजही आपल्याला अपेक्षा आहे की कधी आपल्याला दवाखाने उपलब्ध होतील मोठमोठे, कधी आपल्याला शैक्षणिक संस्था आपल्याला आपल्या मनासारख्या भेटतील. कारण शैक्षणिक संस्थेमध्ये आता माझा जेवढा अभ्यास आहे मला हे सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्थेमध्ये आपल्या मुलांना आपल्या लोकांना तिथं पार्शालिटी होत असते. आपल्या लोकांना आपल्या जे विद्यार्थी हुशार असतात त्याला मागं बसवल्या जाते आणि जे विद्यार्थी त्याला काही देत नाही त्याला समोर बसवतात, त्याला ट्युशन लावतात, त्याला कसं तरी करून पहिला आणतात, त्याचा वावा करतात, प्रचार करतात. एखादा विद्यार्थी आपला पहिला आला तर त्याला त्याचे गाजावाजा करतात, पण त्याला असं प्रेरित करत नाही, त्याला स्कोप देत नाही मार्केटमध्ये. ही परिस्थिती आपल्याकडे झालेली. म्हणून माझं असं या ठिकाणी सांगणं आहे की जास्तीत जास्त आपण शिक्षणाकडे भर दिली पाहिजे आणि त्याचबरोबर अंधश्रद्धेला दूरच हात जोडले पाहिजे. जे कोणी पूजापाठ वगैरे कर्मकांड वगैरे करत असतील त्यांनी सोडून टाका, काय पडलं नाही या भानगडीमध्ये. याच्यासाठी केव्हीआर रामस्वामी खूप मोठी क्रांती केलेली आहे त्यांच्या राज्यामध्ये. त्यानंतर बाबासाहेबांचे एक सुपुत्र आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते सर्वात पहिले आपल्या समाजाचे उद्योजक होते. त्यांनी 1953 साली त्यांनी सिमेंटचा कारखाना स्थापन केलेला होता मुंबई या ठिकाणी. त्यानंतर मुंबई विमानतळाचं जे काम चालू होतं त्या परिसरामध्ये त्यांनी भरपूर बांधकामाची कामं केलेली आहेत. त्या परिसरामध्ये 1956ला ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीमध्ये गतिमान झाले आणि त्यांनी चळवळ पुढे चालवण्याचा वारसा कायम ठेवला. भैयासाहेबांबद्दल जेवढं बोललं गेलं तेवढं कमीच आहे मित्रांनो. म्हणून आजच्या प्रसंगी त्यांना तिन्ही पण आपल्या महान व्यक्तींना अभिवादन करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद हर्षवर्धनजी गायकवाड सर. यानंतर या नगरीचे माजी पुनराध्यक्ष 2 मिनिटं आणि त्यांचा काल मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस सुद्धा संपन्न झाला असे आदरणीय उत्तम भैया खंदारे यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय उत्तम भैया खंदारे. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपण अभिवादन करतो. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामी व अनागरी यांची जयंती स्वामी यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन आज या विहारामध्ये आपण संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाचे सर्वे आपले मार्गदर्शक पूज्य भगवंत डॉक्टर बुद्धजी वास्तविक तसेच पूज्य बनते नायमनजी आणि इथे जमलेले सर्व बुद्ध उपासक आणि उपासिका. आजचा दिवस म्हणजे मराठवाडा हा आपल्यासाठी मुक्त झालेला आहे. म्हणून बुद्ध विहारामध्ये तिरंगी झेंड्याचा पण ध्वजारोहण केलेला आहे. महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये बुद्ध विहार कुठंच तिरंगा झेंडा चढत नाही आणि मंत्रीच्या या पुढाकारामुळे एकच असं बुद्ध विहार आहे पुन्हा तिरंगा झेंडा चढतो याचा आपल्याला स्वार्थ अभिमान आहे. बांधवांनो, आज भैयासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं म्हणजे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर जे बाळासाहेब आंबेडकरांची जिम्मेदारी आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीनं पेलली गेली. बाळासाहेब आंबेडकर ते उद्योजक होते. ते करत असताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार खेड्यापाड्यात महाराणात जाऊन केला. आता आम्ही तर त्यांना पाहिलं नाही, परंतु पूर्णा शहरातील जे बुजुर्ग लोक हे सांगत असतात त्या महाराणामध्ये कंधार साईडला बाळासाहेबांचं जास्त येणं झालेलं आहे. मला वाटतं मंदिर टाकीला पण बाळासाहेब आलेले होते. त्यांनी तिथे पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं. बाळासाहेबांचं लक्ष हे जास्तीत जास्त ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार नाही अशा ठिकाणी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या हातून झालेला आहे. म्हणून हे कार्य आज भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आजही या ठिकाणी चालूच आहे. मी जास्तीत न बोलता या महामानवाला बाळासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महाकारुणिक तथागत भगवान बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्मान उनके प्रयंश सर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय आता संत मनोगत व्यक्त केल्यानंतर श्रीकांत दिवाळे सर, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, त्याचप्रमाणे आपल्या नगरपालिकेचे माजी नंदारेजी सर्वांचा विधायक मंडळी त्यांच्याकडून आज सर्वांना मरणाची सोय केलेली आहे. उद्योजक गौतम मोळेजी, महिला मंडळ उपासक मागचे पुढे आसनावर येणार आहे, खाली पण बसते जयपूर इकडे दरवाज्यात बसणार इथे आसनावर आता उपस्थित झालेले आमचे कृषी अधिकारी अमोल मुलगेजी, सर्व विद्यार्थी, आज 4 कार्यक्रमाचा योग आहे आणि तसं म्हणलं तर 5 कार्यक्रम आहे. 17 सप्टेंबर मराठवाडा आपला मुक्त झालेला आहे. पेरियार दर्शनचे समाजसुधारक डी.व्ही. रामस्वामी यांची जयंती, अनागारी धर्मपाल यांची जयंती, भैयासाहेबांचा स्मृती दिन आणि मला वाटतं मोदीचाही वाढदिवस आजच. बघा ते कसं म्हणजे एकाधिक कार्यक्रम आहे. पण आपल्यासाठी मराठवाड्यात महत्वाचं आहे आणि या 3 महापुरुषांचे आपण जे पुष्पहार घालून इथे श्रद्धांजली आदरांजली वाहिली आपल्यासाठी जास्त महत्वाची. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला सगळ्यांना माहिती. पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांमध्ये विखरला होता. त्याच्या अगोदर संस्थान होते छोटे छोटे, जवळपास 565 संस्थान होते आपल्या देशामध्ये, पूर्ण भारतात. तर 47ला पाकिस्तान वेगळा केला, आपला भारत वेगळा झाला. त्यापैकी 562 संस्था भारताच्या ताब्यात आले. 3 संस्था मात्र आले नव्हते. त्यापैकी एक तर हैदराबाद संस्थान आता जे आहे ते आपले 8 जिल्हे, त्यानंतर नगर जिल्हा, गुलबर्गा, बिदर, मराठवाड्यातला बुलढाणा आणि हे आपल्या याच्यातले असे 26 महाराष्ट्रातले 26 जिल्हे त्या संस्थांमध्ये होते. बाकी तेलंगणा आणि मग आता आंध्र हे सगळे मिळून
हैदराबाद संस्थान होतं आणि किती वर्ष राज्य केलं त्यानं 12 वर्ष राज्य केले. त्या म्हणजे 6 पिढ्या या आपल्या देशामध्ये. एक हैदराबाद संस्थान होतं, जम्मू काश्मीरचं संस्थान होतं आणि जुनागडचं संस्थान. हे 3 मात्र स्वतंत्र झाले नव्हते, हे भारतात विलीन झाले नव्हते, हे शिल्लक होते. त्यानंतर हैदराबाद संस्थान निजाम मीर उस्मान अली जो शेवटचा होता. त्याच्या अगोदर जे त्यांचे निजाम होऊन गेले ते वेगळे, पण शेवटचा होता निजाम मीर उस्मान अली खान. ते त्याचं हे होतं राज्य शेवटचं. निजाम संस्थानामधून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम लढा सुरू झाला. आज हे नांदेडच्या विद्यापीठाचं नाव दिलं. त्यावेळेला मराठवाडा मुक्त करण्यासाठी या मंडळींनी मराठवाड्यातल्या काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. हैदराबाद संस्थांची लोकसंख्या होती 1,60,00,000 त्यावेळी. तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा भाग सगळ्यातून आता सांगितल्याप्रमाणे मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामचा सेनापती कासिम रजवी होता. त्याने संघटनेच्या माध्यमातून रजाकार नावाची मुस्लिम स्वयंसेवकाची भरती केली आणि त्यांच्या सहाय्याने जनतेवर अमर्याद अत्याचार सुरू केले. या घटनेचे आपल्या पूर्णेमध्ये साक्षीदार होते माजी आमदार एवढी गेली. ते या घटनेचे साक्षीदार होते त्यावेळेला, कारण ते हैदराबादला शिकायला गेले होते. तिकडून येऊन हैदराबाद संस्थानमध्ये ते आमदारही होते. इथे आल्यानंतर ते प्रायमरी शिक्षक झाले. नंतर हे संस्थान इकडे विलीन झाल्यानंतर बाबासाहेबांच्या संघटनेमध्ये ते त्यावेळेला आमदार होते. आणि हा कासिम रजवी जो होता, या कासिम रजवीनं खूप लोकांवर अत्याचार केले. लोक कापले, मारले, विहिरीच्या विहिरी भरून टाकल्या, अशा माणसानं मारून फार अत्याचार झाले त्या काळामध्ये. त्याची आपण जर इतिहास पाहिला तर भयानक इतिहास आहे. आणि मारत असताना आपल्या मराठवाड्यामध्ये आता रामानंद सारखे आणि आणखी काही अंडरग्राऊंड म्हणतो, अंडरग्राऊंड काही आपले नेते कार्यकर्ते होते. आपल्या इथे जे सूर्यभान पवार कॉलेज आहे, ते सूर्यभान पवार हेही त्यांचे, आता पवार सरचे वडील त्या स्वातंत्र्य काळामध्ये त्या निजामच्या लढाईमध्ये होते. पालम तालुक्यात त्यांचं गाव आहे गोळखंड नावाचं. तर मारुती पोळ हे पाथरीचे होते. देवराव कांबळे हे पाथरीचे होते, हे मातंग समाजाचे होते. देवराव कांबळे हेही आमदार होते. हे लोक या लढ्यामध्ये त्या काळामध्ये होते. निजामच्या अत्याचार पाहून आपल्या भारत स्वातंत्र्यात जसे बाबासाहेब कायदे मंत्री झाले, तसे सरदार पटेल हे संरक्षण मंत्री होते आणि गृहमंत्री होते. गृहमंत्री आता तसे तर सगळे कॅबिनेट बसते, काही निर्णय घ्यायचा असेल तर यावर हे पोलीस ऍक्शन करण्यासाठी बाबासाहेबांनी याला सरदार वल्लभभाई पटेलला सांगितलं. नाव काय दिलं? पोलीस ऍक्शन. म्हणजे पोलीसच लढतील त्याच्यासोबत. पण ऍक्च्युअल सरदार पटेल आणि बाबासाहेबांनी त्यात मिलिटरी घातली. त्याला मिलिटरी ऍक्शनच होती, मिलिटरीच ऍक्शन घेतली, पण त्याला नाव फक्त पोलीस ऍक्शन. हे सल्ला हे काम बाबासाहेब आंबेडकर कायद्यामध्ये, कारण कायदेमध्ये याच्या सल्ल्याशिवाय काय होईल भविष्यामध्ये याची अडचण येऊ नये म्हणून बाबासाहेबांचा सल्ला पटेलने घेतला. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की एका भाषणात हे बाबासाहेब म्हटलेला संदर्भ आहे, जे आपले प्रवीण मोरे आहेत ना, याचा त्यांचं गाव कराड तालुक्यामध्ये दरवर्षी ते कार्यक्रम घेतात. मकरांना
तिथे बाबासाहेबांचं भाषण झालं. तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात, ते मिर्झामध्ये किती आहे, भाकरीवर चटणी असते का म्हणजे, हे चटणी सारखं आहे. तर बाबासाहेबांना भांडायला गेले काही मुसलमान असं भाषण केलं तिथे. त्या काळात त्यांचा जोर होता ना बॉर्डर एरिया, सगळे बाबासाहेबांना भेटायला गेले. बाबासाहेब बॅरिस्टर होते, विद्वान होते. देखो बोले मैं जो कहा कि एक रोटी है, रोटी की चटनी इतनी सी है, मेरा बोलने का आप मकसद नहीं समझे बोले. बाबा साहब वकीली के बोले इतनी सी चटनी पूरे रोटी का मुकाबला कर सकती है. ऐसा बोले बाबा साहब, हाँ ऐसा बोले. अरे की पसंद ऐसा बाबा साहब ऐसा बोले, ऐसा नहीं ऐसा बोले. त्याचा गैरसमज दूर केला. एक चटनी इतनी सी चटनी पूरे रोटी की बराबरी कर सकती है. ऐसे इस हिसाब से मैंने बात किया बोले इसके बारे में निजाम किया और उसके बारे में तेव्हा तिथे भांडण होण्याचा दंगल होण्याचा संभव झाला होता. हे सांगायचं तात्पर्य हे की भारत सरकारने मग 11 सप्टेंबर 48 ऑपरेशन पोलो नाव दिलं त्याला. बघा 11 याच महिन्यात 11 तारखेला 12, 13, 14, 15, 16, 17 6 दिवस 5 दिवस लढाई झाली. सगळीकडून घेरलं भारत सरकारच्या मिलिटरी आणि पोलीस चौकून घेरलं या निजाम स्टेट. 5 दिवसामध्ये निजाम शरणा 5 जास्त दिवस नाही झाले. कारण त्याच्याकडे जे होतं ते पुराणं लढाई शस्त्र असतं पुराणी, आणि हे जे गेले आधुनिक शस्त्र असतात. आधुनिक शस्त्र असल्याने जर नव्हते तलवारीला जवळ माणूस आला तरच पाहिजे ना, लांबून गोळ्या घातल्यावर त्या घरावर काय करते. तर त्यामुळं त्याच्या तलवारी आणि त्या पहिल्या जुन्या तोफा होत्या, तोफ इथून त्या घरापर्यंत जातो आणि बंबारी वरून टाकली विमानातून काही करत नव्हती तोफ काय. म्हणून त्याने पाहिजे आपले अवकाश की आपण भारत सरकारच्या सैन्यापुढे टिकाव करू शकत नाही. आपण लढाई माणसं मारल्या जातील. शरण आला आणि काशिम रणजीला मग अटक झाली. भारत सरकारने अटक केली. 17 सप्टेंबर 1948 ला सैन्य प्रमुख जन अल-इदिस यांनी शरणागती घेऊन ते संस्थान बरखास्त झालं आणि भारतात मिसळलं. म्हणजे भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी सुद्धा आपला स्टेट म्हणून जसा महाराष्ट्र 1 मे महाराष्ट्र स्वतंत्र झाला, तसा मराठवाडा स्वतंत्र झाला, तसा भारत स्वतंत्र झाला. हे वेगवेगळं होतं. महाराष्ट्राचा लढा मुंबई याच्यामध्ये चाललं होतं. गुजरातमध्ये मुंबई चालली. तर आपले त्यावेळेला सुद्धा लोक शहीद झाले महाराष्ट्रातले, आणि मुंबई गुजरातमध्ये जाऊ दिली नाही. आजही हुतात्मा चौक दिल्ली मुंबईला जे आहे ते मानलेलं स्मरणार्थ उभा केलेला आहे. ते आपल्या भाऊसाठीची जगवळण ती त्याच्यावरच आहे. त्या लोकांना मला त्याचा अर्थ कळत नाही. लोक वेगळाच अर्थ घेतात त्याचा. माझी महिना गावावर राहिली त्याचा वेगळाच अर्थ घेतात. या बाईच्या रूपाने त्याचा अर्थ फार वेगळा आहे. त्याचा अर्थ महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या संबंधित आहे. बेळगाव, धारवाड, कारवार हे जे कर्नाटकात होते गावं हे कर्नाटकातच राहिले. हे बी महाराष्ट्रात पाहिजे होते, त्याची मागणी होती त्यावेळी. आजपर्यंत झालं नाही. 75-76 वर्ष स्वातंत्र्य झालं तरी बेळगाव, धारवाड, कारवार, निपाणी आणि बिदर हे 7-5 जिल्हे इकडं पाहिजे होते. म्हणून नाना भावना म्हटलं होतं माझी महिना गावावर राहिली. आपल्याला बऱ्याच लोकांना त्याचं अर्थ
कळत नाही, माहिती नाही, तेव्हा सगळ्या गोष्टीचा हळूहळू आपल्या माणसाने अभ्यास करणं आवश्यक आहे. आता जे मुलं माणसं अभ्यास करतायत, वाचन करतायत, बेरियर आहे रामस्वामी, हे 17 सप्टेंबर 1879चा त्यांचा जन्म आहे. चेन्नई मद्रास मद्रास राज्य सेपरेट होतं, मद्रास हायकोर्ट सेपरेट होतं, त्याचं नाव नंतर चेन्नई झालं. मद्रास हायकोर्ट, कलकत्ता हायकोर्ट, इलाहाबाद हायकोर्ट हे हायकोर्ट होते त्या काळामध्ये. याचे निर्णय पहिले फार महत्त्वाचे. मुंबई हायकोर्ट, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, इलाहाबाद हे हायकोर्ट त्यावेळेला 4 होते. आणि यांनी काही म्हणजे अस्पृश्य कुटुंबातच जन्मलेला आहे त्याने. नंतर राजनेता झाला. त्याने जसं फुल्यांनी ब्राह्मणांच्या विरोधामध्ये लढा दिला, तसाच लढा पेरियरनं ब्राह्मणाच्या विरोधात त्या काळामध्ये, ब्राह्मणाच्या विरोधामध्ये चातुर्य वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 4 वर्णाच्या विरोधामध्ये कोणत्याचं काम, लढाईचं काम त्यावेळेला तिथे पेरियरनं केलं. आणि पेरियरनं जशी बाबासाहेबांना महाडला मनुस्मृती झाली, तसं पेरियरनं मद्रासला मनुस्मृती झाली. मग लोकांनी कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये ते पुरावा देऊ शकले नाही मनुस्मृतीबद्दल. पेरियरच्या बाजूनच निकाल लागला. मनुस्मृती जाळली हे चुकीचं केलं आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या तर तुम्हाला मनुस्मृतीबद्दल इतिहास सांगावा लागेल. त्याचा इतिहासच सांगता येईल तुम्हाला. मनुस्मृती पेरियरनं की काय बरोबर केलंय ते हीच उस्ता माणूस, एक हलका, एक लहान, एक काळा, एक गोरा, एक गरीब, श्रीमंत, एक शिवून घ्यायचं नाही. ही उंच निष्ठा ज्या मनुस्मृतीनं शिकवली ही जाळली पाहिजे की नाही, कोर्टासमोर मांडली. ते वाईट आहे का सांगता? कोर्टाने सांगितलं चूक आहे, म्हणून मी केलं ते बरोबर आहे की नाही. त्यांना मात्र मनुस्मृतीचं समर्थन त्या लोकांना त्यावेळेला हायकोर्टामध्ये करता आलं. म्हणून पेरियरनं तो लढा दिला. आता पेरियरचा एक पुतळा आहे. तुम्ही जर चेन्नईला कधी गेले त्याचे पुतळे मारत नाही. पुतळ्याच्या खाली काय लिहिलेलं आहे तुम्ही जरा बारकाईने वाचलं पाहिजे. आपण एकच पाहतो, उद्घाटन केलं, किती तारखेला केलं, कोणी केलं, पुतळा किती मोठा आहे हे पाहतो. पण पेरियरच्या पुतळ्याच्या खाली काय लिहिलेलं आहे, कधी चेन्नईला रस्ता गेला तर ते वाचत. तर त्याने काय लिहिले मूर्तीच्या खाली, ईश्वर नाही आहे, देव नाही म्हणजे त्याला, ईश्वर बिल्कुल नहीं है, जिसने ईश्वर की रचना की वो बेवकूफ है. त्याच्या खाली लिहिलेलं आहे. आपल्या मनचं नाही. जो ईश्वर का प्रचार करता है वह दुष्ट है, ईश्वर की पूजा करता है वह भी बर्बर है. पेरियर ने ईश्वराला प्रश्न विचारे, क्या तुम कायर हो या हमेशा छुपे रहते हो, कभी किसी के सामने नहीं आते? कधी देव कधी पाहिला, देवाला कधी पाहिलं नाही, देव कधी पुढे आला नाही. क्या तुम हमेशा भूखे रहते हो, जो लोगों से मिठाई, दूध, घी आदि लेते रहते हो? देव काय भूकेला आहे का तुमच्या प्रसादाचा? तुम्ही नारळ देता, प्रसाद घेता, दूध टाकता, काही ठिकाणी कोंबडे, बकरे, ते काय त्यांचा भूकेला आहे का देव? पण आपल्याकडे जे एकत्र करतात देवाला काय देतात? पण टाकतात कुर्र देवाला. बाकीचं आता ते खुर का म्हणून देवाला देतात ते चौकशी करत नाही, म्हणून ते देवाला तुळशीची दिवस त्याच्या हवाली करतात. खुर देवाला चांगलं चांगलं
देवळातच जाऊ दे ना, काय म्हणतात तू मटण खातो, भाऊ म्हणा मी खातो, मग तुला मंदिरात जायचा अधिकार नाही. देवीचं मंदिर होतं आणि देवी बसली की वाघावर. मग ते म्हणता की देवी त्या वाघावर बसली की वाघ काय गवत खाते काय, देवी तर मासच खाते, त्याच्यावरती बसली त्याला कसं काय म्हणजे येतं की रामला का म्हणून जाऊ दे. बरोबर मी सांगितलं. म्हणजे मांस खाणाऱ्या, जनावर खाणाऱ्या वाघावर देवी बसली, त्याला दर्शनाला जातो, त्याच्याही दोष केला. आणि ते म्हणला दुसरे पुढं म्हणला ते ढोल वाजवायलेत म्हणला मंदिरात, ते ढोलाचं कातडं कशाचं आहे म्हणलं, हे बी दोष केला. त्या ढोलाला कातडं ते जनावरच आहे म्हणला, ते काय माणसाचं सोन्याचं कातडं नाही म्हणलं. ते परेशान झाले. म्हणजे यांच्या आधी डोक्यातच नाही ते काय असं. आता बघा एखाद्या माणसाला आपण मी जनावर म्हणलं राग येते काय देते, जनावर म्हणलं माणसाला राग येते आणि त्याला वाघ म्हणल्यावर वाघ जरा बरं वाटतं, पण ती वाघाची जनावरच आहे ना. पण म्हणण्यात ऐकण्यात किती फरक. वाघ म्हणजे काय काय देव माणूस आहे जनावर, पण जनावर म्हणलं डायरेक्ट वाघासारखा माणूस वाघ आहे ना, तुमचा वाघ या ते जनावरच आहे. म्हणजे कशा बुद्धिभेद माणसांचा होतोय आणि माणसं कशी भोगवल्या जातात. आलूला टमाटर, टमाटरला आलू, फक्त सांगण्याचा फरक आहे. तर बेरियरनं हे आपल्याला सांगायचं होतं की मोठा धडा त्यावेळेला दिला आणि ईश्वराच्या विरुद्ध स्टेटमेंट, क्या तुम मांसाहारी हो जो लोगों से निर्बल पशुओं की बलि मांगते हो, क्या तुम सोने के व्यापारी हो मंदिरों में लाखों टन सोना दबाते हो, क्या तुम कमजोर हो जो हर रोज होने वाले बलात्कारों को नहीं रोक सकते, क्या तुम अंधे हो जो अपराध होते हुआ नहीं देखते. वादळ आहे का देवाला म्हणतात, तुला दिसत काही लोकांवर अत्याचार होतात नाही, देव वादळ आहे, बळीरा आहे, कमजोर आहे का. अहो यमुनाच्या तीर काय गवळणी आणि कृष्ण झाडावर बसलाय, खाली पाय आंघोळीला गेले, त्याचे कपडे घेऊन पळून गेला. आम्ही सांगत आमच्या ग्रंथात नाहीये, त्याच्याच ग्रंथात कपडे घेऊन पळून गेले. आता गुन्हा आहे की नाही, बाहेरचे कपडे घेऊन पळून जात म्हणजे आंघोळी गेली. हे एक झालं. दुसरं द्रौपदीचं वस्त्र हरण केलं, साडी आता आहे गुन्हाच ना, बाईची साडी पेटवणं गुन्हा आहे. वस्त्र हरण म्हणजे पांडव हे आपले कौरव जे वस्त्र हरण करीत होते तिचं, आणि श्रीकृष्ण तिला वस्त्र पुरवित होता, ते वस्त्र काढून काढून थकूनच गेले, ती काय त्यांना होत नव्हती. एवढी त्याला काय म्हणतात अद्भुत शक्ती किंवा चमत्कारिक शक्ती कृष्णामध्ये होती. तर मग वस्त्र पुरवण्यापेक्षा त्या वडदाराचे हातच डोळे करून टाकायचे ना, डोळे करायचे होते ना, त्याच्या ताकद होती, मग त्याचे हात डोळे मागायला करून टाकायचे ना, ते काम नाही केलं. म्हणजे वस्त्र पुरवण्याची जर तुझ्यामध्ये ताकद होती, कला होती किंवा चमत्कार होता, तर तोही चमत्कार करायचा होता. कौरवाचे हात हे नाही केलं. कशा पद्धतीनं त्याला अभ्यासायचं, कसं पाहायचं, कसं सांगायचं आणि कसा इतिहास त्यातून काय आदर्श घ्यायचा, म्हणून पेरियरनं या सगळ्या गोष्टीवर त्या काळामध्ये हमला केलेला आहे. सगळं चूक आहे अशा पद्धतीनं एक झालं. नंतर
लोकांना अनागारिक धर्मपालबद्दल माहिती नाही, ऐकायचं की नाही? नमस्कार ऐकायचं नाही, खायची सोय आहे आता घरी सगळी खायची सोय केली आहे तुम्ही, खाऊनच घरी वाटत तुम्हाला. तर आमच्या माणसांनी अभ्यास केला पाहिजे. हे जे महापुरुष झाले त्याचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचा अभ्यास केला पाहिजे. 17 सप्टेंबर 1868 ते 64 हे 162 वर्ष अनागारी धर्मपाल होऊन आहे. मूळ ते ख्रिश्चन होते, डॉन डेव्हिड असं नाव ठेवलेलं, पण त्याच्या आईचं नाव मल्लिका होतं. हे विशेष आहे. तेव्हा 15व्या शतकात श्रीलंकेमध्ये पोर्तुगीज आले. देशात आपल्याकडे जसे इंग्रज आले तसे तिकडे पोर्तुगीज गेले आणि त्या सिंहण लोकांवर त्यांनी ताबा मिळवला. सांस्कृतिक धार्मिक सगळा कोळसापणा करून बौद्ध धर्माची हानी केली त्या पोर्तुगीज लोकांनी आणि लोकांना ख्रिश्चन बनवायला सुरू केलं मोठ्या प्रमाणात. श्रीलंकेमध्ये लोकांना चर्च बनवले, चर्चमध्ये नेण्याचं केलं. तर अनागारी त्याचं नाव ख्रिश्चन पद्धतीनं डेव्हिड होतं. दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन पुढे त्याची आई मल्लिका ही मात्र बौद्ध धर्माची होती. म्हणजे वडील ख्रिश्चन होते, आई बौद्ध होती. 1873 मध्ये पणदूरला पंते गुणानंद महास्तवी, भजन सुमंगल महास्तवी या दोघांनी जागतिक विश्वात पादरी लोकांची फौज तयार केली. बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म यांचा शस्त्रार्थ करण्याची योजना आणली. यांनी काय केलं, ख्रिश्चनाचे पादरी बोलावले आणि बौद्ध धर्मगुरू बोलावले आणि दोघांनी चर्चा करायची, डिस्कस करायची. त्याने त्यांचा धर्म सांगायचा, यांनी यांचा धर्म सांगायचा. तात्विक चर्चा घडून आली. या दोन बंदी दिली. त्याच्यामध्ये ख्रिश्चन तिथं हारले, त्या चर्चेमध्ये कमी पडले. कारण येशूचा संदेश जो आहे, ख्रिश्चनाचा संदेश कसा आहे आणि बौद्ध धर्माची फिलॉसॉफी बिलकुलच सांगितली. दोघांमध्ये डिबेट झालं आणि ख्रिश्चन तिथे हारले. त्यांना आधी वाटलं या भिक्षूंना आपण हरवू चर्चेमध्ये आणि मग सगळा ख्रिश्चन देश बनवू. बौद्ध भिक्षू जिंकले त्या चर्चेमध्ये आणि 9 वर्षाचे जे धर्मपाल होते तेव्हापासून ते धर्मप्रचाराला लागले आणि 4 आर्य सत्याचं पहिलं पुस्तक त्यांनी वाचलं. त्यानंतर हळूहळू बुद्ध धर्माचा त्यांनी अभ्यास केला. शाळेमध्ये जे शिकवत होते त्या एका वहीवर त्यांनी काय केलं, त्या गुरुजीबद्दल हे माकड आहे ना, नाही त्या वहीवर लिहिलं आणि ती वही त्या गुरुजीवर फिरली. त्या वही ती त्या गुरुजीनं वाचली. त्या गुरुजीलाच माकड म्हणलं. त्या देऊन त्या वहीवर आता त्या गुरुजीला माकड म्हणजे रागेल की नाही, त्याने त्याला खूप मारलं त्या शाळेमध्ये. 1884 मध्ये त्यांनी शिक्षण खात्यात नोकरी केली आणि त्या नोकरीमध्ये त्यांनी पाहिलं की सगळा भ्रष्टाचार, खोटेपणा आणि हाजी करणं, तिथे काय स्वाभिमान नाही, उजळेगिरी करणं, त्याने ती नोकरी सोडत दिली. हे उजळेगिरी करण्याचे कारण
त्याच्यामध्ये पहिलेच गट्स होते ना तसे, आणि त्यांनी ते सोडून आपलं हे डेव्हिड नाव सोडलं आणि धम्मपाल, कारण आईचे संस्कार होते त्यामुळे धम्मपाल हे नाव घेतलं, धारण केलं. आणि इंग्रजाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी सुद्धा बंड पुकारलं. त्यांनी संकल्प केला, इंग्रजांच्या अन्याय व अत्याचारामुळे मी दुःखी कष्टी जनतेच्या उद्धारासाठी जीवन जगतोय असं जाहीर केलं आणि धम्मासाठी नेहमीसाठी ते काम करू लागले, अभ्यास करू लागले. बाहेर देशातल्या लोकांशी त्यांनी संबंध वाढवला. हळूहळू जगात बौद्ध देश होते त्या काळामध्ये. 1890 मध्ये मद्रासमध्ये बौद्ध संमेलन मोठ्या प्रमाणात झाले आपल्या देशामध्ये. गुरुजी इथं घेतलं संमेलन त्यांनी, आणि ज्यांना बुद्धभूमी, आता मद्रास भारतात होतं त्याला बुद्धभूमी म्हणायची याला भारतात, तर ज्यांना बुद्धभूमीची आवड आहे त्यांनी यावं जगाच्या लोकांनी असं आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. लोक आले. धम्मपाल सोबत कर्नल आल्कोट जपानी भिक्षू होते. 18 जानेवारी सारनाथला येथे दृश्य ते पाहायला आले. मूर्त्या तुटलेल्या, हात तुटलेले, हे तुटलेल्या मूर्त्या होत्या बुद्धाच्या. त्यांनी सारनाथला येऊन पाहिलं दोघांनी आणि त्यांना खूप दुःख झालं. त्यांना तरी त्या तुटलेल्या पडलेल्या मूर्त्यांची त्यांनी वंदना केली तिथे. 22 जानेवारी 1891 बुद्धगयेला आले सारनाथ म्हणून. इथे अधिवेशन घेतलं चेन्नईला. सारनाथला आले. सारनाथला मूर्त्या तुटलेल्या पाहिल्या. जपानी भिक्षूला सोबत घेतलं आणि परत बुद्धगयेला आले 1891, म्हणजे जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाला. तर आपण त्याचा वेळ बसवला. त्यानंतर ते बोधी वृक्षाखाली बसून राहिले त्या बुद्धगयेच्या. तेव्हा बोधी वृक्ष होता. सर्व माहिती घेतली त्या परिसरातली, बुद्धगयाची, सगळी महाविहाराची. आणि तिथे त्या काळामध्ये सुद्धा पंडित पुजारी ब्राह्मणाचा ताबा होता. 100% होता त्या काळात. 1891 100% ब्राह्मण होते. आपलं कोणी नव्हतं, काय धर्माचं काही माहिती नव्हतं. ते पूजा करायचे. बुद्धाला विष्णूचा नवा अवतार म्हणून ते पूजा करायचे सगळे ब्राह्मण त्या काळात. त्याला विरोध करणारे कोण नव्हते. हे पाहिलं, हे तर विचित्र प्रकार आहे. हे बुद्ध आहे आणि ब्राह्मण इथे पूजा करतात, पिंडदान करतात, होम करतात, ते वाईट आहे. धम्मपालनी त्यावेळेला तिथे बंड केलं. आता त्यांच्या विरोधात, ब्राह्मणाच्या विरोधात, प्रस्थापिताच्या विरोधात बोलणं काय साधी गोष्ट होती का? मग ब्राह्मणाला बरं वाटलं ते काय, ब्राह्मणाला बरं वाटलं नाही. त्यांनी त्याला बरा त्रास दिला. नंतर त्यांनी हे बुद्धगयाची जी माहिती आहे जगातल्या बौद्धाला त्यावेळेला कळवली. सगळे जे बौद्ध देश होते, थायलंड, जपान, कोरिया, त्यावेळेला प्रस्थापित देश, चायना, ज्यांना कळवलं की बुद्धगयेला असं असं चाललेलं आहे. आता त्याच्याजवळ पैसा नव्हता, पैसा संपला होता हे निर्णय करण्यामध्ये. त्यांनी मित्रांनी त्यांना करून पैसा दिला आणि धम्मपाल अनाकारी यांनी 1891 पासून आज किती वर्ष झाली बघा. बाबासाहेब किती केली आपण. म्हणजे 136 म्हणजे 136 वर्षापासून हे लढा बुद्धगयेचा चालू आहे हे सांगायचं. 1891 म्हणजे तेव्हापासून हा संघर्ष. मधल्या काळामध्ये चंद्रभागी महादेव
इतर बंदीचे गेले बऱ्याच दिवस ते चाललं. आताच्या काळात आता या 2-3 वर्षापासून आपला संघर्ष आता जरा वाढलेला आहे. विशेष करून महाराष्ट्राच्या लोकांनी ते वाढवलेला आहे. उदरण्यासाठी आपले जनतेचे ठिकठिकाणी फिरत आहेत, प्रचार करीत आहेत. कालही मुंबईला मिटिंग झाली, मलाही मिटिंगचं निमंत्रण होतं. सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन जसं लिडर्सच्या वेळेला मोर्चा काढला, लिडर्सचा मोर्चा तसं आता सर्व राजकीय पक्ष संघटना सगळ्यांनी मिळून 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा ठेवला. तुम्ही कुठल्याही पक्षात राहा, संघटनेत राहा, पण जेव्हा बाबासाहेबांचा बुद्धाचा विषय येतो तेव्हा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आता मुंबईच्या लोकांना कळालंय, आमच्या इथल्या लोकांना कधी कळलं ते माहीत नाही. पुण्यातल्या काही माणसाला कधी कळलं एकत्र समाज राहणं. समाज आता बघा त्या जरांगे पाटील मराठा नावावर एकच आलं. त्या हिंदू म्हणलं का? हिंदू नाही म्हणलं. कुणबी म्हणलं का? काय म्हणलं? मराठा. एकच नाव. तसं आणि बौद्ध म्हणल्यावर राजकीय पक्ष तुम्ही कसे ना, पण बौद्ध म्हणल्यानंतर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या गावामध्ये इथे पुण्यामध्ये माझा प्रयत्न सुरुवातीपासून की धम्माच्या कार्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे. सर्व समाजाला एक राहिलं पाहिजे. काही विघ्न संतोषी माणसं आपल्या मेंढर वेगळं काढायची कोशिश करायची, काही उपयोग नाही. असं करणं बरं नाही केलं. सर्वांनी एकत्र राहणं. तुम्ही तुमचे वैचारिक मतभेद असतात, भंतेजी सोबत पटत नाही, पण बाबासाहेबांसंग तर विरोध नाही तुमचा. भंतेजी सोबत पटत नसेल तर बुद्धासंग काय भांडण आहे? होय. भंतेजी सोबत पटत नसेल तर धम्मासंबंधी काय भांडण आहे? भंतेजी सोबत पटत नसेल तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ असं काही तुमचं भांडण आहे? होय. भंतेजी एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काही विचार पटत नसतील, समजत नसेल, किंवा भंतेजी तुमचं ऐकत नसेल, किंवा तुम्ही भंतेचं ऐकत असाल, पण बाबासाहेब बुद्धाचा विचार टिकवण्यासाठी तुम्हाला आदर्श एकत्र राहिलं. त्याच्यात आपल्या समाजाचं नाही, सगळ्या समाजाचं भलं आहे. आणि असं उपक्रम राहिलं तर चांगलं नाही. त्याच्यामुळे समाजाचा लॉस होतं, मेसेज चुकीचा जाते इतर समाजामध्ये, देशामध्ये, सगळ्या ठिकाणी. आता बघा एकच मोर्चा मुंबईमध्ये जर निघाला तर त्याचा संदेश कसा जाईल? सरकार नाही बाबा समाज बुद्धाचं बाबासाहेब नाव एक तर एक त्याचा एक वेगळा धाक. किंवा आता युपी बिहारमध्ये सुद्धा चालू आहे मुवमेंट. आता जरा जोर पकडलेला आहे. बघूच आता आपल्याला त्या कामामध्ये सरकारने दखल घेतली. दुसरे 20-25 लोकांची जगातले 10 लोक घेऊन त्यांनी कमिटी नेमली. आता त्या विषयात थोडी हालचाल सुरू झाली. ते म्हणतात ना, लुचालुचीमध्ये काहीतरी हाताला येतं ना, पण लुचालुची तर करावं लागेल की नाही? गपचूप बसल्याला कसं होईल? काहीतरी हातात येतं. म्हणून आता लुचालुची सुरू झाली की नक्कीच आपल्या हातात काहीतरी येणार आहे, येईल. पण आपल्याला आपला संघर्ष, एक संघशक्ती ही वाढवावी लागणार आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की बुद्धगिरीच्या मुक्ती आंदोलनाचे जनक म्हणले चालतील किंवा त्याचे प्रणेते म्हणले चालतील, हे धम्मपाल अनागारी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने आपला कार्यक्रम आहे. आणि सर्वांनाच आधुनिक काळात आपले बाबासाहेबांची एकुलती एक सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर सर्वांनाच पाहिजे. मला गुरुजी बोलले थोडं, आरशी थोडं बोलले, आपणही वाचत आहे नेहमी. त्यांना बाबासाहेबांना मुलाकडे, रमाबाईकडे, घराकडे लक्ष द्यायला गरज नव्हतं. बाबासाहेबांचं सर्व लक्ष
या देशातल्या समाजाकडे होतं, सर्व लक्ष शिक्षणाकडे होतं, सर्व लक्ष न्याय हक्काकडे होतं, सर्व लक्ष बाबासाहेबांचं या गुलामगिरीतून माणसाला मुक्त करावं याकडे होतं. या स्त्रियांना या देशातल्या गुलामगिरीतून मुक्त करावं याकडे बाबासाहेबांचं लक्ष होतं. माझ्या माणसाला भाकरीपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे, तो मला मिळवून द्यायचा आहे, यासाठी बाबासाहेबांनी लक्ष दिलं. या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी 2दा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये इंग्लंडला जाऊन भाषण केलं, चर्चा केली. तिकडं बाबासाहेबांचं लक्ष होतं. बाबासाहेबांचं लक्ष महात्मा गांधी जर गेला तर मला कलंक लागेल, मला नेहमीसाठी, म्हणून बाबासाहेबांनी महात्मा गांधी पुण्याला एवढं उपोषण सोडलं. तिकडं लक्ष होतं. या देशाचा कायदा कसा बनवावा, कायमस्वरूपी कायदा, याकडे बाबासाहेबांचं लक्ष होतं. म्हणून घराकडे लक्ष द्यायला जमत नाही, मुलाकडे लक्ष देता नाही, घरी कुठंच लक्ष देता नाही, मुलं मेली बाकी केला तरी लक्ष देता नाही. जसं गाडगे बाबाचं उदाहरण तुम्ही माहिती का तुम्हाला? कीर्तन करत होते, त्यांचा निरोप दिला कीर्तन करता करता की तुमचा मुलगा वारला. तर गाडगे बाबा काय, एक मुलगा मेला, काय झालं म्हणजे, तर मी रडू कोणाकोणासाठी, म्हणजे कोटी ना कोटी मुलं माझी आहेत, मी रडू कोणासाठी तुम्ही हे केलं. आणि कीर्तनातून निघून गेले नाही मुलगा, भारताम करून दिला. हे आदर्श आहे, आणि माणूस होते. ते महापुरुष जे होते, ते जेवढे महापुरुष झाले त्यांना कौटुंबिक बाबतीमध्ये लक्ष देता नाही. म्हणून भैयासाहेबांना आपल्याला वाटते बाबा बापापेक्षा मुलगा एक सरस निघाव अशी अपेक्षा असते सगळी, पण कधी कधी होत नाही तसं. बापासारखंच त्याने गुणवत्ता करावी अशी काही नसते. तरी सुद्धा भैयासाहेब आंबेडकर विधान परिषदेवर आमदार म्हणून आले होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीत मेंबर म्हणून भैयासाहेबांना घेतलं होतं. भैयासाहेबांना त्यांना तेवढं तब्येतीच्या मार्फत, लहानपणापासून तब्येत त्यांची अशी सुदृढ नव्हती त्यांची बी तब्येत, पण त्याही अवस्थेमध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या पाठीमागे थोडं थोडं काम आपल्या इथं 2-3 वेळा पूर्णीला भैयासाहेब घेऊन गेले. दगडचाळीमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम झाला 57 मध्ये. आपले रेल्वेची आता जुनी मंडळी राहिली नाही सगळी, त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्याचा रेकॉर्ड आपल्या प्रवीण मोरेंनी, जे जनता पेपर आहे ना, त्या जनता पेपरमध्ये आपली बातमी मला दाखवली म्हणजे बाई पूर्णीची बातमी धर्मांतराची भैयासाहेब आले होते. ती पेपर मला दाखवते, बातमी त्यांनी रेकॉर्ड ठेवली, मला पाहिलं नाही. बाबासाहेबांचे गुरु आले. त्यानंतर 77 म्हणजे सप्टेंबरला तर इथे मार्च एप्रिललाच बाबासाहेब 77 म्हणजे मरण्याच्या आधी, म्हणजे 4था महिना, आता 8वा महिना, 4 महिने आधी आपल्या इथं 77 याला ताई सोबत पुतळ्यासमोर कार्यक्रम झाला होता की त्या कार्यक्रमासोबत होतो 77 मरण्याच्या आधीच्या. आणि मला वाटतं लोकसभेचं इलेक्शन होतं, आपल्या इथे पठाण कबीर खान होते, त्याला तिकीट दिलं होतं. ते त्या दुसऱ्या लोकांना नाव ठेवताना कबीर म्हणायचं, पठाण कबीर खान, मुठभर शक्कर 100 डोकर त्याला म्हणायचं. ते जुन्या माणसं त्याला माहीत असेल. तेव्हा दीड रुपये घालायचं. नेतेकर सोबत साहेबासोबत नेहमी असायचं, आपल्याकडे यायचं घ्या. तेव्हा भैयासाहेबांच्या स्टेजवर तिथे कार्यक्रमात त्यांना तिथे तिकीट द्यायला जायचं झालं. मी सोबत होतो. भैयासाहेबांनी यात्रा काढली, चैत्यभूमी आपल्या मऊपासून चैत्यभूमीपर्यंत अनेक अशा जेवढं काही शक्य आहे तेवढं त्यांनी आपल्या काळात केलं. पण आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्याचा योग आजच्या कार्यक्रमात
एयर नागालँड आणि प्रयासाहेबांचं हे अशा संयुक्त स्वरूपामध्ये मी म्हटलं आता 8:30ला एक घेणा करायचं, परत तो घरी जायचं, परत 12:30 लोकांना बोलवायचं, म्हटलं काही येतील नाही, महिना कंटाळून जायचं, परत बोलवायचं. त्याच्यामुळे म्हटलं 8:30ला एकदा जसं आपण पहाटे 5:30-6ला याला येतोच की परिस्थिती बघितलं, तसं 8:30ला तयार मनात आलं, ठरवलं. आपण महावंदना केली तेव्हा 7:30ला बाहेर आलीच की तेव्हा एखादं ठरलं 8:30 तर 8:30 असं काही सवय लागते त्या कार्यक्रमाने याचा त्रास होतो. हे धर्माचा कार्यक्रम ज्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये आपला एक मेसेज जातो त्या निमित्तानं. आणि विशेष म्हणजे आमचे प्रदीप ननवरे हे लाईव्ह प्रोग्राम दाखवतात आणि हा लाईव्ह प्रोग्राम सगळ्या महाराष्ट्रामध्ये जातो. पूर्णेचा काय धर्माचं कार्य चाललेलं आहे, समाजाचं काय कार्य चाललेलं आहे, शैक्षणिक काय कार्य चाललेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती केवळ आपल्या एवढ्या माणसांपुरती राहत नाही. आता हजारो माणसं तो कार्यक्रम पाहतात आणि एक आपलं अस्तित्व बिहारातली आताच व्हिडिओ घेऊन घेतली आवडतेमध्ये मला फार सुंदर वाटलं होते. मला इथेच कसं वाटायला ते जेटावंदन आपल्या प्रसिद्ध असल्यामुळे आणि मी आता मी जेटावंदन पण परत येतो म्हणजे फराळ करायला मला बिहार फार आवडायला ते परत येणार आहेत फराळ करायला आपल्या फराळाच्या वेळेला. तर आपण जेवढा वेळ 8:30 पासून बरोबर वेळेला आला 1-1.5 तास बिहारामध्ये दिला. हे सर्वच कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी संपन्न केले. म्हणून सर्व उपासक उपासिका कार्यकर्तागण सर्वांना परत एकदा धन्यवाद.
तथागत भगवान बुद्ध की बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा भिक्खू संघाचा महिला मंडळाकडून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. आम्ही आता मला वाटतं वयामान माझी बुद्धी लवकर व्हायला पाहिजे. मला लक्षात लागत नाही ते बुद्धी आणि बाहेर आपलं जे बॅनर आहे ते पुरुष कार्यकर्ते सर्वांचं बॅनरसोबत आपला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. ते पाहुणे विसरून गेलो. तर महिला मुलांनी याची नोंद घ्यावी. ते तुम्ही सांगतील सर्व महिला प्रतिनिधींनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प समर्पण करून पूर्ण शहरामध्ये धर्मसेवेमध्ये तत्पर असलेल्या धर्मसेवा भावी महिला मंडळाचे प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांची नावं घेत आहेत. त्यांनी येऊन त्या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. धर्मोपासिका कुसुमबाई सदावर्ते, रत्नाबाई बाबून, प्रतिभा हिवाळे, माया गायकवाड, प्रतिभा मुंगे, गीताबाई कापोळे, शीतल गुरे, पंचशिलाबाई निकाळजे, लताबाई सोनवणे, वैजंताबाई कांबळे, सुजाता कांबळे, द्रुपदाबाई सोनवणे या सर्व महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आहे की आपण आपल्या आदर्शांना आणि ज्यांची आज जयंती आहे त्यांचा स्मृतिदिन आहे अशांना पुष्प समर्पित करून अभिवादन करावं. सुशीलाबाई गमतडे यांना एक विनंती आहे. आपण आदरणीय लाटेबाई यांनी सोनवणेबाई यांनी पुष्प समर्पित करावं. माताबाई सोनवणे, क्रांतीनगर येथील महिला मंडळ आसाबाई कांबळे यांनी सुद्धा पुष्प सर्वांनी नोंद घ्या. 2 तारखेला धर्माचक्र अनुप्रवर्तन विजयादशमीचा कार्यक्रम आहे. त्याची नोंद सर्वांनी घ्यावी. त्या संबंधी बैठक घेऊ आणि कार्यक्रमाचं कॉम्प्लीट निघेल. सर्वांनी विजयादशमीचा कार्यक्रम साजरा करायचा. विजयादशमीचा कार्यक्रम बैठक कधी बोलू.